ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्येच राहिली की नाही? आणि बाय चान्स बाहेर हे प्रकरण कुठे कोणाला कळलं जरी तरी तुमच्यापर्यंत मी कोणाचेही हात पोचू देणार नाही. हो पण मॅडम मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, हा पण एक गुन्हा आहे आणि माझे मेडिकलचे इथिक्स खड्ड्यात गेले तुमचे एथिक्स. काय लोणचं घालायचंय त्या एथिक्सचं? खंड्याच्या वेळी तुम्ही स्कूटरवर ना आला होता तिकडे, यावेळी 4 व्हीलरमध्ये आलात, तेव्हा या एथिक्सचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? हा, आणि दुसरी गोष्ट, कुठलाही गुन्हा ना तोपर्यंत गुन्हा नसतो जोपर्यंत तो सिद्ध होत नाही, आणि जर तो सिद्ध झाला नाही तर तोपर्यंत तो गैरसमजच असतो. आणि मला काय एवढी जाणीव नाही की उद्या जर पोलिसांचे कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोचले तर तुम्ही माझंच नाव घ्याल ना. तेव्हा मी या सगळ्या प्रकरणात स्वतः कसं नाही अडकायचंय याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. आणि शिवाय खंड्याच्या वेळी मी तुम्हाला जी रक्कम मोजली ना, यावेळी त्याच्या दुप्पट दे, डबल. आहे मंजूर? हे सगळं ठीक आहे मॅडम, पण पेशंट कोण आहे यावेळेस? वाव, लगेच एक्साइटमेंट वाढली तुमची डॉक्टर. चांगलं आहे. पेशंट कोण आहे ते मी तुम्हाला सांगेन, पण तुमचा स्पष्ट होकार आल्यानंतर. हे पहा मॅडम, मी तुम्हाला विचार करून सांगतो. हां, चालेल ना, चालेल. सकाळपर्यंतची मुदत देते मी तुम्हाला विचार करायला. या. हा भैरवी काकूंकडून नाही, हा तुमच्या नावाचा गंडा बांधायचा आहे. तुम्हालाच माझा जरा गुरु करायचा आहे आणि गाणं फक्त तुमच्याकडून शिकायचंय. आज विठुरायाच्या साक्षीने तुम्ही मला हा गंडा बांधणार ना? ओबी, आज विठुरायाच्या साक्षीने मी तुला माझी शिष्या बनवते. मला इतका आनंद झालाय ना बाळा, मी शब्दात नाही सांगू शकत. आणि हा फक्त एक योगायोग नाहीये, हे विठुराया स्वतः घडवून आणतोय. यामागे नक्कीच काहीतरी मोठा संकेत असणार आहे. देहा, तुम्हाला असे बेडवर पडायला लागत असतं बघा. अहो, मला तुम्हाला असं बघवत नसतं. आणि आणि तुम्ही माझे खरोखर चोपडीला असतात बघा. तुम्ही मला त्या रत्यांपासून आणि त्याच्या गुंडांपासून कसं वाचवलं असतं. त्यांना तुम्ही एका फटक्यात लोळवलं असतं. मग आता पण करा ना फाईट तुमच्या या आजाराशी. प्लीज सुपर हिरो, तुम्हाला लवकर बरं होताना बघायचंय मला, प्लीज. हबीर, इथे बाळा, ऐक. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जे घडायचं असतं ना तेच घडतं. असं स्वतःला दोष नाही द्यायचा बाळा. आणि आता तुझी आई आली आहे ना सारंगला बरं करायला. आणि हो, तूच म्हणाला होतास ना की वारकरीच्या रूपात साक्षात पांडुरंग आला होता सारंगला वाचवायला. मग मला सांग, तू असं मध्येच तुझी साथ सोडून जाईल का? नाही ना? मग नको काळजी करूस. तुझा सुपर हिरो लवकरात लवकर बरा होणार आहे. ओके? खरंच बोलत असता बघा तुम्ही काकू. पण एक मिनिट, पूवीचं आणि माझ्या आईचं बाहेर काय चालू असतं? त्या दोघी जणी बाहेर काय करत असतात? मला काय कळतच नसतं बघा. तुला खरं सांगू का, मला यातलं काहीच माहिती नाहीये. पण आपण एक काम करूया, आपण थोडा वेळ वाट बघूया. नाही,
मी खूप वेळ वाट बघितली असतं बघा. आता मला थांबवत नसतं. मी एक काम करतो, मी जाऊन बघतो. नाही नाही नाही, ऐक 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 माझं. तू असा गेलास ना तर ओबी खूप नाराज होईल. खंडेने काय सांगितलं आपल्याला, दोघांनी अजिबात इथून हलायचं नाही, हो की नाही? मग आपण अजून थोडा वेळ वाट बघूया. ओके? तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे थांबा, मी जाऊन बघतो. अबीर अबीर ऐकतच नाही ती मुलं. हो सगळं ठीक आहे. असा का प्रश्न विचारताय तुम्ही? नाही म्हणजे व्यंकटेश भाऊजी काल आले आहेत तर साधं कळवलं पण नाही. अगं तू त्यांची बायको आहे ना, साधं कॉन्टॅक्ट पण नाही केला की मी इकडे आलो आहे वगैरे, असं काहीच सांगितलं नाही. ते ना खूप कामात असतात, बिझी असतात, खूप खूप काम करतात तो बिचारे. आणि त्यांना माहिती आहे की मी इथे आले ना, मी सारंगची काळजी घेते, त्यांना सांभाळते, म्हणून त्यांना मला बहुतेक डिस्टर्ब करायचं नसेल. नक्की नाही, म्हणजे ते इकडे आले आहेत पण कसं आहे ना, तू इथे सारंगदादाला बरं करायला इकडे आलीस ना, आणि उगाच मग ते त्याच्यामुळे तुमच्या दोघात प्रॉब्लेम नको. बाकी असं काही नाही, मला काळजी वाटते. बबलू दादा असं काही नाही आहे, तुम्ही उगाच टेन्शन घेताय. आमच्यात सगळं काही ठीक आहे, आम्ही मजेत आहोत. खरं बोलतेस? भाऊ आहे मी तुझा, आणि भाऊ कायम पाठीशी असतो. का असेल तर मला सांग. काही लपवलेस का? म्हणजे लपवलं असशील आणि सांगायची इच्छा असेल तर मला सांगू शकतेस. सांग, बोल बोल. काही नाही आहे.